हॅलो फ्रेंड्स, मी धनश्री तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब व्लॉगमध्ये. आज होता शनिवार आणि आज आमच्या ऑफिसने ऑर्गनाईज केलेलं ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. सो त्याच्यासाठी मी सकाळी 5:30ला उठले आणि माझं सगळं आवरून शार्प 7 वाजता मी ऑफिसला पोचले होते आणि ऑफिसवरून आम्ही बसने निघालेलो. सो आम्ही जाणार होतो राजगुरुनगर इथल्या छोट्याशा गावामध्ये ट्री प्लांटेशन करायला. सो आम्ही तिथून 7:15ला निघालो आणि शार्प 9:15पर्यंत आम्ही इथे पोचलेलो आहोत. इथे आम्ही थोडे फोटो क्लिक केले आणि नंतर इथे आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये आम्ही इडली, चटणी आणि सांबार खाल्ला आणि नंतर आम्ही निघालो ॲक्च्युअल काम करायला. सो वॉकिंग खूप सारं होतं इथे. मेन बस स्टॉप म्हणजे जिथे आम्हाला बसने ड्रॉप केलं त्याच्यापासून खूप आम्हाला पुढे चालत जायला लागलं आणि इथे आम्ही प्लांट केले आमचं पहिलं झाड. आंब्याचं झाड होतं ते. नंतर थोडे प्लांट्स केल्यानंतर आम्ही सीड बॉल्स पण डंप केले खड्ड्यांमध्ये आणि त्याच्यानंतर थोडा वेळ होता तर आम्ही तिथे एक हिली एरिया होता आणि तिथे आम्ही ट्रेकिंग करायला गेलेलो. सो खूप अवघड होता तो एरिया चढायला. इथे आम्ही आता पोचलेलो आहोत. इथे वरून टॉप व्ह्यूचा हा व्हिडिओ आहे. थोडेसे फोटोज क्लिक केले. चढायला तर आम्ही चढून गेलो पण आता उतरणार कसं ही भीती होतीच. सो हा आहे तिकडचा पूर्ण वरून असा व्ह्यू. खूप सुंदर अशी हवा आणि वातावरण होतं. तिथे जो डॅम आहे तो पण इथून दिसत होता. खरं तर तिथून परत यायची इच्छाच नव्हती पण आम्ही काही ठराविकच लोक इथे वरती चढायला आलेलो. ॲक्च्युली तिथे चढायला आम्हाला सांगितलेलं नव्हतं म्हणून त्या भीतीने आम्ही लगेच उतरायला सुरुवात केली आणि खाली ते लोक बोलवतच होते आम्हाला लवकर या म्हणून. उतरायला सुरुवात केली तर हे आम्हाला दिसलं काही पानं अशी पूर्ण जीर्ण झाल्यानंतर एक जाळीदार असा शेप तयार होतो. सो त्याचा मी व्हिडिओ क्लिक केला. नंतर आम्हाला काही वासरं दिसली गाईंची आणि हे जाताना दिसलं हे जास्वंदाचं झाड. येल्लो कलरचं फार मोठं फूल आलेलं होतं त्याला. आणि हे आहे पेरूचं झाड. छोटे छोटे पेरू लागलेले होते त्याच्यात. नंतर आम्ही गेलेलो अराऊंड 12:30चा वेळ झालेला पण जेवायला वेळ होता म्हणून आम्हाला ते लोक एका धरणावर घेऊन गेलेले. सो हे चाकसमान धरण आहे जिथे त्यांनी आम्हाला एक पाऊण तास वगैरे आम्ही स्पेंड केला तिथे. तिथला डॅमचा व्ह्यू सगळा एन्जॉय करत थोडे फोटोज क्लिक केले आणि तिथे डॅमच्या बाजूला थोडे मक्याच्या कणसाच्या आणि पेरूच्या गाड्या लागलेल्या होत्या. सो थोडं ते पण आम्ही एन्जॉय केलं. शेंगदाण्याची वाफवलेली शेंग ती पण होती तिथे. हा आहे पूर्ण डॅमचा व्ह्यू. सो इथून आम्ही मग परत निघालो. बसमध्ये बसलो आणि जिथे आम्हाला लंचला जायचं होतं तिथे आम्हाला बसनी ड्रॉप केलं. सो हे एक घर होतं ज्यांनी आमचं लंच ऑर्गनाईज केलं होतं. सो त्यांनी त्यांच्या घरामध्ये हे ऑर्गनाईज केलं होतं आणि आमचा जेवायचा मेनू हा असा होता. तर त्यात होती मटकीची उसळ, भात, भाजी, भाकरी, नंतर आलू आणि लाल चण्याचा रस्सा, पापड आणि ही गोड एक तांदळाची खीरसारखं होतं. खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट असं जेवण होतं आणि आम्ही अराऊंड 100 लोक होतो त्यामुळे आमच्या 3 पंक्ती बसल्या. आणि ही इथे मी आय एम सर्विंग. सो ती लोक ज्यांनी बनवलेलं ती फार लिमिटेड होती. सो दे हॅव रिक्वेस्टेड की तुमच्यापैकी कोणी हेल्पला येऊ शकेल का सर्विंगसाठी. त्यांची छोटी छोटी मुलं तीसुद्धा अगदी आवडीने सर्व करत होती सगळ्यांना आम्हाला. आणि हे आमचे ते गोड क्षण जे आम्ही क्लिक केले ड्युरिंग आवर एंटायर डे ऑफ ट्री प्लांटेशन. तिथून आम्ही निघालो अराऊंड 3 वाजता आणि बरोबर 5:09 आम्ही ऑफिसला पोचले. चला फ्रेंड्स, भेटूया आता आपल्या नेक्स्ट व्लॉग.